आपल्या नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत ठेवण्याला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. आपण 9 दिवस हा तुपाचा किंवा तेलाचा ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार दिवा हा लावत असतो. दिवा हा आपल्याला अंधाराकडून उजेडात नेण्याचं काम करत असतो. दिवा हा आपला प्रकाश पसरवत असतो. स्वतः अंधारात राहतो पण इतरांना प्रकाश देण्याचं काम हे दिवा करत असतो. आपलं कुठलंही शुभ कार्य हे दिव्याशिवाय किंवा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय आपलं पूर्ण होत नाही. हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं दिव्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या प्रकारे दिव्यांची वात ही नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहावं असा हा त्यामागचा अर्थ आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे. तर आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करत असतो. तर नवरात्रीत देवीला आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना करतात, कोण अखंड दिवा लावून जागरण करतं, तर इत्यादी आपण प्रत्येकाच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या परंपरेनुसार हे करत असतात. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण घटस्थापना करतो किंवा अखंड दिवा प्रज्वलित करतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवत ठेवण्याचा आपला नियम आहे तो आपण पूर्ण करत असतो. दिव्याची पूजा करताना आपण चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला स्वच्छ असा रुमाल किंवा कपडा, लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला अष्टदल कमल हे तांदळाचं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही छोटं किंवा मोठं किंवा दिव्यापुरतं बनवलं तरीही चालेल. अष्टदल कमल बनवल्यानंतर आपला जो काही दिवा नवरात्रीत लावायचा आहे त्या दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. म्हणजेच हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याला फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दोन्हीही लावू शकता. पण त्याची वात मात्र अगदी मोठी करायची आहे. जसं की 9 दिवस हा दिवा तेवत राहिला पाहिजे आणि त्याची वातही छोटी झाली नाही पाहिजे. अशी ही वात मोठी आपल्याला करून घ्यायची आहे. कारण हा दिवा एकदा लावल्यानंतर आपण 9 दिवस असाच ठेवणार आहे. त्याच्यामुळे वात ही नेहमी अखंड असावी किंवा 2 वाती अशा छोट्या छोट्या लावायच्या आणि त्या संपल्यानंतर परत लावायचं असं नाही करायचं. तर आपल्याला 2 वाती एकत्र करून मोठी वात बनवायची आहे, जे की 9 दिवस चालत राहील. अशी वात बनवून मग दिवा आपल्याला चालू करून घ्यायचा आहे. दिवा हा नेहमी पूर्व पश्चिम असा लावायचा आहे. तर दिव्याची उष्णता हे 4 बोट उंच अशी जाणवली पाहिजे. तर त्या दिव्यातून वात ही सोनेरी असावी. म्हणजे जी काही दिव्याची वात आहे ही सोनेरी दिसली पाहिजे. म्हणजे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य अफाट राहतं. म्हणजे जो काही आपण दिवा तेवत ठेवतो तो दिसताना कलरमध्ये किंवा रंगांमध्ये सोनेरी रंग दिसला पाहिजे दिव्यांमध्ये. तर आपल्याला ते धनधान्याचं प्रतीक मानलं जातं. अशा प्रकारे मोठी वात लावून आपल्याला हा दिवा 9 दिवस प्रज्वलित करायचा आहे. फार काही नाही करायचं. फक्त आपल्याला 9 दिवस देवांची पूजा नसते करायची. म्हणजे घट बसले त्या दिवशी, म्हणजेच ज्या दिवशी देवी बसते त्या दिवशी देवांची स्वच्छ घासून चक्क करून देवांना अंघोळ घालून स्वच्छ अशी देवांची पूजा करायची आहे. आणि त्यासोबतच देवांना विड्यांच्या पानावरती पूजा करायची आहे. म्हणजे एका विड्याच्या पानावर एक देव असे देव सर्व ठेवून आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट 9व्या दिवशीच देवांना हलवायचं आहे. त्यामुळे विड्याच्या पानावर देवाची पूजा करून आपल्याला 9 दिवस फक्त दिव्याच्या वातीकडे लक्ष द्यायचं आहे. 9 दिवस प्रज्वलित ठेवायचं आहे.